बीच में बॉल दिला का दिलाय हाँ बॉल दे काढूनच दे एक बेहतरीन मुकाबला देखने को मिलेगा। हाँ दादा ये बढ़िया दोनों कहा टीम था के नी बीच तू में हाँ भैया तू कहा था नी नू ठीक बा लेकिन देखा कौन का ऐसा खेलत भैया एक का नाम का है ये तो अभी बैटिंग के लिए आए जो बैटिंग करे वो अलंकार सिंह हमारे गांव का है हमारे मुल्क अरे का है। अच्छा अच्छा, हाँ 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 वो चना सिंह बा हाँ चना हाँ हाँ सिंह हाँ हम बुझाला बुझाला बराबर बा खारा सिंह ओ खारा चना सिंह सिंह वाह हो जैसे आगल हा जो भी कहल बा यूपी से आगल हा मर्दे कौन जिला हा कहर बलिया हा मर्दे और अपने बॉलिंग मार्ग पे सचिन पाटिल हाँ राइट आर्म गोरखपुर से और हाँ 2 विकेट का हम तो मारा हाथ करते गल हुए गल बा दिए हो जा देखा और पहला बॉल लेके अलंकार सिंह को और अलंकार सिंह ने बेहतरीन तरीके से लेग की दिशा में हवा में खेला हुआ शॉट और फील्डर कैच के नीचे और ये बॉल कुछ हाथ में आ नहीं रहा है कुछ नहीं तो प्रॉब्लम हो रहा है वो जगह में। देखिए ना पकड़ पाला वो कर आगे पीछे करत रहला नु तो मजा ना आवेला देखो बॉलिंग करे वाला आदमी को मजा ना आवेला का कही मर्दे बॉल की लाइन से हट गए सतीश मोरे थे उधर फील्डर और आसान सा झेल छोड़ दिया और इसका भुगतान करना पड़ेगा ओकर अभी। गाड़ी में ना पंपिंग ब्रेक रहला दबा के मारते रहला छोड़ देते रहला अच्छे तरीके से ग्लांस करके खेल दिया है लेग की दिशा में 1 रन पूरा किया दूसरी के लिए मना किया अलंकार ने और 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा आरके इंटरप्राइजेस टीम को और 1 से रन संख्या बढ़ती हुई 2 रन। देख गांव जाने का रहा था लेकिन कंफर्म टिकट न हो गला रहा एक खाती ओने एक ट्रेन छोड़ दी रहा एक ही खाली एक ही पकड़ रहा और अभी जो अलंकार सिंह का एक कैच छोड़ा है अभी देखते हैं वो किस तरह से अपने पारी को अंजाम देते हैं और अभी अलंकार संभल कर खेलते हुए लेग की दिशा में एक अच्छी तरह से ड्राइव की 1 रन कंप्लीट किया दूसरी के लिए दौड़ रहे और जब तक थ्रो आए 2 रन आसानी से पूरे कर दिए दोनों बैट्समैनों ने और 2 रन से टीम की संख्या बढ़ती हुई 4 रन। बढ़िया गेंद डालत रहला एकदम बढ़िया डालत रहला देखा अरे भारी रहा काही रहा याचा तो खार फार भारी पकड़ रहा होय मस्त रहा ओढा लांबून धावचे आला करा हा तो पण प्रेमच आहे करा ए गंग्या गंग्याला है गंग्या गंग्या लाईट गेली का हॅलो 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 हा हॅलो हॅलो नहीं नहीं बरोबर आहे गंग्या गंग्याने फार भारी हाँ और रन आउट अभी रन आउट के तौर पे बैट्समैन आउट हो गए और अभी उनकी जगह पे आए नए बैट्समैन हरीश पाटिल एक बेहतरीन बल्लेबाज। हरीश पाटिल देखा ओकर का इतना शर्म आ लगेला कि तो टॉस नहीं करके करे आला बल्लेबाज जो का करी मर्दे दिन रात क्रिकेट खेलते रहते हैं। हाँ तो लेकिन अकेला आदमी ना का कुछ कर पाई नू और ये 2 रन खराब फील्डिंग खराब थ्रो 2 रन पूरे किए दोनों बैट्समैनों ने दौड़ के और 2 रन से टीम की रन संख्या जा पहुंची है 7 पे 5 गेंद के बाद आरके इंटरप्राइजेस टीम की रन संख्या हुई है 7। सिर्फ एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा और 1 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जा पहुंची है 1 विकेट के तौर पे 8 रन। आता यो कोण र चालला नमन हा नमन आता बघा कसा नुसता बोटावरची बोटा फिरव त्याला वाटेल असा फरक पडेल का तसा फरक पडेल काही नाही व्हायचा तुला पहिला खर्च करायला ग हा ते काला पिलट ते घेणे आला ग उलटे पिसाचा घेणे आला गर हा नाही एक बियर लगा था ती दारू कोणी पी बियर घेणे आला गर भाई थोडाच करायला लागेल तुला
अलंकार सिंह अभी खेलने के लिए तैयार। पहली गेंद नमन की, हवा में उछला है गेंद को, और गेंद अच्छी तरीके से सेफ जोन में गिरी। एक रन पूरा किया, दूसरी की कोशिश, और ये 2 रन कंप्लीट हो गए। आवडला त्याच्यात तुम्ही. और 2 रन से रन संख्या जा पहुंची है 10। एक विकेट के तौर पे 10 रन संख्या हो गई है आरके इंटरप्राइजेस टीम की। पहला बॉल अभी तक अलंकार को कुछ तकलीफ में दिखे हैं, अच्छे से शॉट लगाने में सक्षम नहीं रहे अलंकार, कुछ बॉल को ठीक से समझ नहीं पा रहे। नमन बहुत एक चालाक गोलंदाज जो बेहतरीन तरीके से बॉल को घुमाता है। अभी तो अलंकार बोलता है तू डाल मैं मारता हूँ, ऐसा घुमा के दिया, गेंद जा पहुंची डायरेक्ट बाउंड्री लाइन के बाहर। चना सिंह ने तो भेल बना दिया ला भरिया, भेल बना दी है ला. होते दुकानाशी घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाशी घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. पोषा पण आखारात नीच होणार बायकोची कटकट मी ऐकणार. अभी दादा अभी जो ये अलंकार सिंह ने जो गेंद घुमा के मारा है ना, तो अभी एक जोरदार तेज गेंद आने वाली है। अभी ध्यान रखना दादा, एक तेज गेंद आने वाली है क्योंकि अभी जो घुमा के मारा है उसका असर रहेगा। और अभी तो नमन ने अच्छे खासा पहचान लिया अलंकार को और शॉट खेलने से रोक दिया। सिर्फ 1 रन मिली है लेग बाइज के रूप में। वहां पे हमारे बाबू भैया रहला उधर देखा गली में, पहले गली में बाबू पहले थे दीवाने, अब लगे कमाने। जबरदस्त बाबू बिस्लरी। हमारे बाबू अभी कमाने लगे, उनका भी शादी करे के पड़े। रन संख्या जा पहुंची है 17 पे। अभी ये ओवर की 3 गेंदें शेष है और रन संख्या जा पहुंची 17 पे। और अभी हरेश पाटिल स्टेप डाउन करके खेलने की कोशिश। वाइट चेंडू का इशारा, वाइट बॉल। अंपायर तर्पण पाटिल, एक खराब बॉल। नमन ने देखा हरीश पाटिल स्टेप आउट किए, उन्होंने गेंद बाहर की तरफ डाल दी जो कि वाइड गई। एक अच्छी कोशिश नमन ओगे से। अगली बॉल लेके नमन ओगे हरीश पाटिल को, हरीश पाटिल ने लॉन्ग ऑन की तरफ खेल दिया शॉट। 1 रन कंप्लीट। अच्छी फील्डिंग वहां पे और अच्छा थ्रो। सिर्फ 1 रन पे संतुष्ट रहना पड़ेगा और 1 रन से दाव संख्या जा पहुंची है 19। 1 विकेट के बाद 19 और 2 गेंदें शेष है ये ओवर की। दूसरे ओवर की 2 गेंदें शेष है। अभी तक रोक के रखा है दोनों बल्लेबाजों को नमन ने। और अभी एकदम स्ट्रेट डाउन द ग्राउंड सीधी तरीके से खेला। 1 रन कंप्लीट। दूसरी के लिए आ रहे हरीश पाटिल। दूसरी रन की कोशिश और आउट, रन आउट। गोरी तोरी चुनरी बा लाल लाल रे, गोरी तोरी चुनरी बा लाल रे, रोड पता ले लू कमाल चले। देखा भैया ऐसा हो गए नो, नाई धोई खाई ककड़ी नाक की सर्दी मुंह में लाई भैया। अब आउट होल जा झाड़ के धोती कुर्ता फाड़ के। अभी अच्छा थ्रो देखा अजू की ओर से और नमन ने भी अच्छी तरीके से गैदर किया थ्रो को और डायरेक्ट गिल्लियां उखाड़ दी और एक रन आउट। हाँ ना गुस्सा मत करिया, गुस्सा ना करिया मर्दे, गुस्सा ना होई तो ठीक रही। और अभी ये कौन छोरा आया है दादा? किसका छोरा? छोरा दादा का छोरा। नमन हो गया के पास 500 रुपया लगा लिया। देखा क्या चाउट है। अरे 500 रुपया राम्स। हेलो 500 रुपया लॉस। हेलो। और ये नमन तुम्हारी बीवी ने 500 रुपया लगाए थे विकेट के लिए, लेकिन कैच छोड़ दिया राम्स ने। लेकिन ये रनआउट के तौर पे विकेट आउट हो गया अलंकार सिंह। रामचंद्र को लगता है कुछ तो, रामचंद्र दुखापत झाले का तुला? डॉक्टर पाठवू?
रामचंद्र पाटील दुखापत झाली असेल तर डॉक्टर पाठवतो इथून. राजेश ओके डॉक्टर लक्ष द्यायचं आहे जरा. रामचंद्र पाटील यांची कंपाउंडर इधर तैयार है, कंपाउंडर है, जल्दी आवा मर्दे. थँक्यू. डॉक्टर राजेश ओगे स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. डॉक्टर राजेश ओगे येत आहेत. अभी जो रामचंद्र पाटिल को जो चोट लगी है उसके लिए डॉक्टर राजेश पाटिल आ रहे हैं, उनका इलाज करेंगे. राजेश ओगे आ रहे हैं अभी डॉक्टर. यो ना कौस्तुभ आहे खरा. हा यो कोठून आला आहे रे. हा मी पाहायला आहे याला कुठेतरी. इसका छोरा है ये, दादा का छोरा. उलटा खेलत राहिला. मारता है थोड़ा थोड़ा. कर का काम नहीं खे भैया, कुछ ना काम, खाली पीली फेंकत रहा. ऐसा नहीं वैसा नहीं करता रहा. अभी तीसरा और अंतिम शतक डालने आए हैं तनिष पाटिल और अच्छी तरीके से गेंद को घुमा के मारा है कौस्तुभ ने. 1 रन कंप्लीट किया. सिर्फ 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा और 1 रन से रन संख्या जा पहुंची है 21. अभी और 5 गेंदें शेष है आखिरी ओवर की. देखते हैं 5 गेंदों में ज्यादा से ज्यादा कितने रन बनाते हैं आतिश और कौस्तुभ. आतिश लाखावर गेलाय, लाखावर ना जय आला आहे अथाला ना. त्याचा कशाला फोटो काढता रे. नुसतेच फोटो काढून टाकता तसं. हे जय कोणी काढेल रे तुझा फोटो. हा लवकर सांग मला त्याचा मी मला करायला. हा कशाला नुसताच फोटो काढायला काही ना काही ते करून ठेवतात त्याचा. राजू त्याला सांग रा. आता बॅटिंग वर आलेला नवीन फलंदाज आतिश. आतिश लाखावर गेलाय. हा आतिश फार आमचा तथाच आहे, लाखावर आहे तो. असा असा खेळच नाही तो. मात्र चांगलं यष्टीरक्षण बघायला भेटलं आपल्याला निलेश पाटील यांच्याकडून. बॅटची कड लागून गेलेला चेंडू रोखलेला आहे आणि निर्धाव चेंडू. आणि आता मात्र 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा 3 गडी बाद. अरे यार हमार डॉक्टर का या कमरिया दुखत रहा. का करवा मर्दे. अभी डॉक्टर कहाँ से मंगाई. आणि आता मात्र एक पुन्हा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. नंतरचा सामना. यानंतर होणारा सामना. दादा बोल आणि एकच धाव. 22 झाले. धाव संख्या होती ती 22 फॉर. अजूनही 2 चेंडूंचा सामना बाकी आहे ह्या इनिंग मधला. आता सामना करेल कौस्तुभ लेफ्ट हँड बॅट्समन. मला वाटतं रिव्हर्स मारेल हा. वाटतं तुम्ही इकडे लावले सगळे ना, पण रिव्हर्स मारेल. चांगला मारला होता परंतु चांगलाच क्षेत्ररक्षण होते तिथे लावलेला आहे. प्रेम राऊत चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय आपल्याला. आणि आता मात्र यानंतर होणारा सामना नियांश अँड जेसिका 11 वर्सेस विवान 11 यांच्यात होईल. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. नियांश अँड जेसिका 11 वर्सेस विवान 11. 9वा सामना असेल हा या लीगचा. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्यामुळे आता मात्र शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू 23 धावांपर्यंत रोखून धरलेला आहे. आतिश आहे स्ट्राईक एंडवर आणि तनिष आपल्या षटकातील पुढचा चेंडू आतिशसाठी. आतिशाने आपल्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेला, चेस होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. चौकार. 4 धावा. प्रेम काही चेंडूला रोखू शकले नाही. 4 धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 27. 3 बाद 27.
चला लवकर 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 चला मौत का कुआं चला चला लवकर लवकर मौत का कुआं दो बाइक ठीक टाइम दो फोर व्हीलर मौत का कुआं जल्दी आओ लड़कियां करेगी कमाल पकड़े गाड़ी चलाएगी लड़की दिखाएगी कमाल कोणाला पावली कोणाला पावली कोणाला पावली गाय कोणाला पावली कोणाला पावली गोय कोणाला पावली कोणाला पावली गाय कोणाला पावली तुझे ताई लगो अभिषय दादा 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 तुझं देऊळ कोण हे आणि आता मात्र सलामीची जोडी ST20 स्पोर्ट्स संघाची नमन ओगे सचिन पाटील एक माफक असं आव्हान ए बॉल दे ह्याची बलीनी फाटावं आय रोहिदास आमचा आला तो अरे तू सरबत आणजा आम्हाला पहिला तो कोकम सरबत काव्या आणखी 5 लिटरचा डबा आणलाय 5 लिटर लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे आता फारच लाईन लागेल आहे कला दुरुस्तच काय नाटक करता 3 षटकामध्ये 28 धावांचा माफक असं आव्हान महेंद्र जा समोर तुझा नंबर आहे याच्या नंतर नंतर नंबरला आपला गाडी लागले अरे आइसक्रीम ये कितने वाला है आइसक्रीम तुम्हारा 10 वाला लाओ आपको 4-5 खाओ दादा आला आहे बर्थडेचा दादा आला आहे आता काहीतरी आपल्याला घेऊन आला आहे हा जिरा सोडा नाही तो हा जिरा सोडा आहे गोलंदाजी मार्कवर अलंकार सिंग राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना सचिन पाटील स्ट्राईक एंडवर फलंदाज 28 धावांचा माफक असं आव्हान असताना 18 चेंडू 28 धावा आणि क्षेत्ररक्षणाची काहीची ए काय लागेल तू नुसताच कारा सिंग एवढा काय मर्दे कारा सिंग ए भैया कहा तो गाँव जाए बका कौन सा ट्रेन पकड़ मर्दे अरे शिवा कंफर्म ना होला हमने के पास आवा कंफर्म कर दी हा आवा भैया अरे सी हा ठीक आहे चल हा सामना चालू ना लगेच टाकायचा आहे बॉल टाइम नाही करायचा चांगला अटॅक केला आहे गुदगुल्या करत बॉल गेला रे दादाला असाच बॉल टाकायला पाहिजे यॉर्कर पद्धतीने हाताळलेला चेंडू आठवण पडली ना तुला असा बॉल टाकायची ना बाहेर गेल्यावर आणि आता मात्र मला वाटते अलंकार राऊंड विकेट आलेला आहे अँगलचा कसा वापर करताना अलंकार पुढचा चेंडू सचिनला पुन्हा एकदा चांगला स्वीप शॉट केलेला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून आणि जातोय चौकार 4 धावा
आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत बघूया. जे कोणी भेलवाले कुल्फीवाले त्यांना धन्यवाद दिला, ते शेवटपर्यंत थांबतात. लग्नामध्ये वरात कोण पोचवतात? पिणारे पोचवतात. आहे का नाही सांगा? फक्त नवरा नवरी आई वडील असले तर साला पाकिट टाकणार, बुफेवर हात मारणार, घरी झोपायला जाणार. स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगल्या पद्धतीने स्विप शॉट खेळलेला सचिन पाटील याने 4 धावा मिळालेल्या आहेत संघाला. दरम्यान अलंकार पुढचा चेंडू, चांगला कमबॅक. एक लेग कटर पद्धतीने टाकलेला चेंडू, चेंडू जाते सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, 4 धावांवर रोखून धरलेला आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अलंकारने एक आउट स्विंग करताना अलंकार सिंग. पुढील चेंडू सचिन साठी. आता मात्र ऑफच्या दिशेने चांगला एक ड्राईव्ह केलेला चेंडू, चेंडू जातोय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तिथे स्वतः कौस्तुभ पाटील चेंडू क्षेत्ररक्षण करतात, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 6 या धावसंख्येवर. एक सावध अशी सुरुवात करताना सचिन पाटील, काहीसे तो बघतोय की अलंकार चांगला गोलंदाज आहे, त्याला पुरेपूर सन्मान देताना सचिन पाटील एक सांभाळून खेळतोय. टॉस झाला का? टॉस साठी यायचं आहे. आणि आता मात्र एक मोठा ओके. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि सुंदर झेल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अलंकार याने सुंदर झेल घेतलेला आहे आणि सचिन पाटीलची खेळी संपवतात. सचिन पाटील बाद. बंटी ओके. नाणेफेकीसाठी यायचा विवान 11 तुम्हाला पुन्हा पुन्हा अनाऊन्स करतोय. पेनल्टीला सामोरे जावे लागेल. विवान 11. आणि आता मात्र सचिन पाटील हा बाद होऊन तंबूत परततोय. संघाची धावसंख्या झाली असताना 6, एक गडी बाद 6. सामना निलेश लवकर जायचं आहे, नाही तर तुझा मुतखडा एक बाजूला होईल. प्रभाकर लवकर मी विनंती करेन नाणेफेक करून घ्यायची आहे. राजेश योगे, भरत पाटील दोन्ही कर्णधार आलेले आहेत. लवकर जायचं आहे, तुझा मुतखडा एक बाजूला. आणि आता पहिला खडा बाजूला आणि आता आलेला दुसरा खडा. पहिला खडा बाजूला केलेला आहे अलंकार सिंग याने 6 धावसंख्येवर. मात्र शेवटचा चेंडू अलंकार सिंग राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना निलेश पाटील सामना करतील अलंकारचा. आणि अलंकार याने पुन्हा एकदा आउट स्विंग पद्धतीने टाकलेला चेंडू, चेंडू काय निलेश पाटील समजत नाही, जाते सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 6 धावा. जसा पाणी पड न पोश मला याद कर, जसा जसा पाणी पड न पोश मला याद कर, थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय कर. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. ST20 स्पोर्ट्स संघाला 12 चेंडू 22 धावा. आणि आता मात्र नवीन गोलंदाज कौस्तुभ पाटील, प्रकाश पाटील दादा यांचा सुपुत्र कौस्तुभ पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना आणि आता मात्र कौस्तुभ पाटील, नमन नोगे यांना चेंडू काही समजत नाही, चेंडू जाऊन सरळ आदळतो पायावरती. निर्धाव चेंडू. तर फिरवाय पाहिजे, फिरवला ना त्यांनी तर फार चांगली बॉलिंग टाक. फिरवायला पाहिजे त्याला. शिकून काय फायदा नाही झाला तुझा. मला खरा दादा त्याला पहिला पोऱ्या फिरवला, बॉल पण फिरवल, पोऱ्या फिरवायला शिकव. मी आता तथा नेऊन फिरून शिकवला पण फायदा नाही झाला, काहीच नाही. हा त्याला जवाहरला नेऊन सोडायला लागल. चांगला चेंडू लेग बाईच्या स्वरूपात. इशारा लेग बाईचा. 2 धावा. LBW नाही आहे, 2 धावा LBW नाही. आणि आता मात्र 10 चेंडू आणि 20 धावा. 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता. नाही दिली नाही. आतापर्यंत रोखून धरलेला आहे कौस्तुभ पाटील आणि नमन पाटील यांना.
नमन ओगे यांना एक मारण्याचा प्रयत्न. नमन ओगे हा धडाकेबाज फलंदाज, त्यांना आतापर्यंत रोखून धरलेला आहे. कौस्तुभ पाटील याने अजूनही रोखून धरलेला आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला चांगला फिल्डिंग फटका. करते तो. एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगली फिल्डिंग करते. प्रेम पाटील चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते ते नमन ओगे याला. आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 9. फिरवाय पाहिजे. बॉलिंग फार भारी पडत त्याची. फिरवला तर त्याला कठीण येड लागला काय फायचं काय समजा नाही. कोण आता मात्र निलेश पाटील याने हवेत खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावी सहजरित्या पूर्ण. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ते म्हणजे 11. आणि आता मात्र 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 17 धावा. 8 चेंडू 17 धावा विजयासाठी आवश्यक आहेत त्या ST20 स्पोर्ट्स संघाला. निलेश पाटील स्ट्राईक एंडमध्ये. दरम्यान कौस्तुभ पाटील सुंदररित्या षटक हाताळतोय आतापर्यंत. पुढील चेंडू निलेश पाटीलसाठी. निलेश पाटील यांनी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि त्रिफला उद्ध्वस्त झालेला आहे. आम्ही रिप्लाय बघतोय. 1 मिनिट इथे चेक केलं जाईल. पंचांशी वाद घालू नये. त्रिफला उद्ध्वस्त झालेला आहे. एस्टेनच्या मधून गेलेला आहे हा चेंडू. एस्टेनच्या मधून गेलेला आहे. बोल्ड आहे. बोल्ड झालेला आहे. आणि आता मात्र गडी बाद झालेला आहे. दुसरा खडा बाजूला दादा. दुसरा खडा बाजूला. दुसरा मुतखडा बाजूला. आणि आता आयुर्वेदिक औषध आहे आमच्याकडे. आयुर्वेदिक औषध. आता मात्र 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावा. आतापर्यंत रोखून धरलेला आहे ते कौस्तुभ पाटील याने. नमन ओगे सारखा फलंदाज स्ट्राईक एंडवर असताना त्याला सुद्धा मोठे फटके मारू दिले नाहीत. आणि आता मात्र आणि आता मात्र स्ट्राईक साठी आलेला नवीन फलंदाज रजनीश उर्फ अज्जू. अज्जू फाय. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना अज्जू. कौस्तुभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू अज्जू साठी. अज्जू बॅट आणि बॉलचा काही समय यांनी पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते समीर कासारे पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. 11 धावा. प्रभाकर शेठ त्यांना बोलवत आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. एक निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आतिश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना नमन ओगे साठी. नमन ओगे याने उंचावून केलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु गचाल क्षेत्ररक्षण आणि जातोय चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्स. चौकार. धन्यवाद विजय. धन्यवाद. रुपेश भोईर वायरमॅन यायचं आहे. समालोचन कक्षाच्या ठिकाणी यायचं आहे रुपेश भोईर वायरमॅन. आणि जर आता 5 चेंडू 13 धावा. गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षणची साथ काही लाभत नाही गोलंदाजाला. 4 धावा मोजाव्या लागतात पहिल्या चेंडूवर. आता मात्र 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. नमन ओगे सारखा धडाकेबाज फलंदाज स्ट्राईक एंडवर उभा असताना 5 चेंडू 13 धावा. काहीसं क्षेत्ररक्षण
मध्ये बदल करताना आता लेग साईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत उभे केलेले आहेत. दरम्यान आतिश आपल्या षटकातील पुढचा चेंडू नमन ओगेसाठी सुंदररित्या एक शॉर्ट पिच पद्धतीने हाताळलेला चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आतिश पाटील. सामन्यामध्ये नक्कीच चांगलीच रंगत आलेली आहे. आता मात्र 4 चेंडू 13 धावा. एक गडी बाद केला जर नमन ओगेचा तर नक्कीच चांगलंच कमबॅक करते. दरम्यान आतिश आपल्या षटकातील पुढचा चेंडू नमन ओगेसाठी सरळ जातोय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रेम पाटील चेंडू खाली आणि सुंदर झेल, सुंदर अतिशय सुंदर झेल प्रेम पाटील यांचा नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. राजा पाटील यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक प्रेम पाटील साठी. नक्कीच टाळ्या असू द्या मित्रांनो. चांगला झेल, एक मोठ्या खेळाडूचा झेल पकडलेला आहे तो प्रेम पाटीलने. आणि आपल्या संघाला विजयाच्या नजीक नेताना त्याचे काका आहेत ते अंकल राजा पाटील, त्यांनी 300 रुपयांचं पारितोषिक प्रेम पाटील साठी. नक्कीच चांगले नवतरुण खेळाडू, चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत केलेलं आहे. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावा. माझ्या साईला मिळाला तुम्ही झाडलं बोलावला जणू साईला ये मनाला तो पालखी घेऊन गेली त्याला आदल्या मला मी निघालो तुम्ही थँक्यू. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना सतीश मोरे राईट हँड बॅट्समॅन आलाय फलंदाजीसाठी. सुमित चालके याच्या काहीशी पायाला दुखापत झाली असताना तो आपल्या गावकप गावकप खेळण्याचा उत्साह मैदानात उतरतोय. दरम्यान आतिश आपल्या षटकातील पुढचा चेंडू सतीशसाठी आणि आता मात्र जोरदार फटका. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. चांगला आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावा. षटकार ठोकलेला आहे तो सतीश पाटीलने. सतीश मोरे याच्या बॅटीतून एक मोठा फटका षटकार. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा वलन इथून तिथे तिथून इथे. कधी सामना जातोय RK एंटरप्राइजेसच्या दिशेने तर कधी जातोय ST20च्या दिशेने. आता मात्र 2 चेंडू 7 धावा. आतिश पाटील बघूया कशा पद्धतीने कमबॅक करतोय या चेंडूवर. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू स्वतः हरेश पाटील क्षेत्ररक्षण करताना 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धावी सहजरित्या पूर्ण. आणि आता मात्र 5 धावांची आवश्यकता असताना 1 चेंडू 5 धावा. आणि गडी बाद झाल्यात ते म्हणजे दोन्ही संघाचे 3-3 गडी बाद झालेले आहेत. दोन्ही संघांचे 3-3 गडी बाद झालेले आहेत. नाणेफेक जिंकलेला आहे ST20 स्पोर्ट्स संघाने. त्यामुळे जर चौकार मारला तर ST20 संघ विजयी होऊ शकतो. चौकार मारला तरी ST20 स्पोर्ट्स विजयी होऊ शकतो. दोन्ही संघाचे 3-3 गडी बाद झालेले आहेत. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आतिश एक निर्णायक चेंडू घेऊन फलंदाज सतीश साठी. सतीश आता खेळण्यासाठी तयार आणि ST उडवलेली आहे. बॉल क्लीन बॉल केलेला आहे आणि सामना शेवटचा सामना आपल्या संघासाठी जिंकून दिलेला आहे RK एंटरप्राइजेस संघासाठी आतिश पाटील याने.